ब्रेकनंतर तुमचं पुणे दिनांकमध्ये परत एकदा स्वागत आहे। यापुढची बातमी पुण्यातल्या फुटबॉल प्रेमींना एक्साइट करणारी अशीच आहे, कारण भारताची फुटबॉल टीम ही पुण्यामध्ये येऊन दाखल झालेली आहे। ते इथे 3 इंटरनॅशनल मॅचेस खेळणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी आज भारतीय विद्यापीठाच्या मैदानावरती सराव सुद्धा सुरू केलेला। मात्र त्यांचा सराव सुरू होण्यापूर्वी जोरदार पाऊस आला, परंतु तरीही उत्साह कमी न होऊ देता आशिया कपमध्ये निवडल्या गेलेल्या या टीमनं आपला सराव जोमानं सुरू केला। येत्या 8, 13 आणि 16 ऑक्टोबरला त्यांच्या 3 आंतरराष्ट्रीय मॅचेस पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवरती होणार आहेत आणि त्यांचा सराव सुरू होण्याआधीच या टीमचा कप्तान बायचुंग भुतियासह सर्व खेळाडूंचा जंगी सत्कार सुद्धा करण्यात आला। बायचुंगने सुद्धा पुण्यामध्ये फुटबॉल मॅचेसला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल आश्चर्ययुक्त समाधान व्यक्त केलेलं आहे। I feel that there is big potential for Pune to grow up as football city, and I also feel that just not Pune as what they've done in the last 1 year, but I also see a lot of potential for a lot of footballers from Pune and around Maharashtra to come out and be, representing country in future. पहिली मॅच ही 4 ऑक्टोबरला आहे आणि ती हाँगकाँगच्या राष्ट्रीय संघाबरोबर आहे। 8 ऑक्टोबरला जी मॅच आहे ती व्हिएतनामच्या राष्ट्रीय संघाबरोबर आहे आणि 14 ऑक्टोबरला जी मॅच होणार आहे ती यमन या राष्ट्रीय संघाबरोबर होणार आहे। आणि या सराव मॅचेस आहेत आणि या सराव मॅचेस सुद्धा असल्या तरी फार महत्त्वाच्या आहेत आणि महत्त्वाच्या मॅचेस ह्याच्याकरता, कारण येणाऱ्या एशिया कप करता याची तयारी होणार आहे।